घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 27 सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे ज्या वेळेला सौमित्र जानकीच्या आईचा विषय काढतो त्यावेळेला सारंग म्हणतो, दादा अरे पण जानकी वहिनी ऐश्वर्याला म्हटली होती ना की तिच्या आईचं सगळं सत्य समजलंय म्हणून, मग आत्ता आत्ता तू असं का म्हणतोयस? यावरती मग आता सांगायला लागतो सौमित्र, नाही मला अजिबात विश्वास नाही आहे की जानकी वहिनीची आई गेलेली आहे. मला अजूनही असंच वाटतंय की हो, जानकी वहिनीची आई आहे आणि आता ती जिवंत आहे, आपण शोध घ्यायला पाहिजे. यावरती आता ऋषिकेश म्हणतो, हो जानकी तू उगाचच आशा हरू नकोस, काहीही झालं ना तरी सुद्धा आपण तुझ्या आईचा शोध घेऊया. यावरती जानकी म्हणते, तुम्हाला सगळ्यांना वाटतंय तर खरंच तसं काहीतरी असेल, पण त्या ऐश्वर्याने कन्फर्म सांगितलं ना की तिने माझ्या आईला मारून टाकले. असं म्हणत जानकी उगाचच आता या सगळ्यामध्ये विचार करत असते आणि तोपर्यंत लता इकडे सांगत असते, का बांधून ठेवलं इकडे, मला सोडवा नाहीतर मला इथून मारून तरी टाका, पण इथे आता मला असं बांधून ठेवू नका, मला इथे थांबायचं नाहीये, काहीतरी उपाय करा, सोडा मला, का तुम्ही हे सगळं करताय? असं म्हणत लता आता चिडलेली असते. चिडलेली लता आता तिला तिकडून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असते. त्याच वेळेला ती सांगते, माया माया कुठे आहेस तू? का मला आणि मायाला वेगळं ठेवलंयस माया? असं म्हणत असताना आता इकडे तो किडनॅपर येतो आणि ए म्हातारे, तुझा जरा जास्तच आवाज येतोय आणि माझ्याच डोक्याला अजून शॉर्ट करू नकोस, मला आधीच व्याप खूप आहेत आणि त्याच्यात आता हा तुझा ड्रामा बघून मला आता त्रास करून घ्यायचा नाहीये, त्यामुळे तुझं तोंड बंद ठेव, असं म्हणायला लागतो. त्यावरती ती म्हणते, का का आमच्या दोघींच्या सोबत असं वागतोयस? आम्ही दोघींनी काय तुझं वाईट केलंय म्हणून तू आम्हाला इकडे आता कोंडून ठेवलेलं आहेस? नाही, मला तर काही कळतच नाहीये, का वागतोयस तू असा? बोल ना, का वागतोयस तू असा? असं म्हणत इकडे आता चिडलेली असते ती म्हणजे लता आणि ती बोलत असते. त्यावरती तो म्हणतो, तुला म्हटलंय ना, तो बंदूकच काढतो डायरेक्ट आणि हे बघ, माझ्या डोक्याला ऑलरेडी खूप ताप आहे, तू अजून ताप करू नकोस, तुझं तोंड बंद ठेवलंस तरच तू जिवंत राहशील, नाहीतर नाहीतर तुला संपवून टाकेन. यावरती लता म्हणते, संपव एकदाचा, मला आता हे सहन नाही होत इथे बांधून राहणं. असं म्हणत तो माणूस तिकडून निघून गेल्यावरती माया येते आणि माया आता लताच्या मांडीवरती डोकं ठेवते आणि हमसाहुमशी रडायला लागते, काकू काय चाललंय हे? कोणत्या जन्माचा हा आपल्यासोबत बदला घेतोय? मला खरंच काही कळत नाहीये. त्यावरती लता सुद्धा रडायला लागते. लताला पण कळत नसतं की इथून सुटण्याचा मार्ग काय आहे, या मायाला कसं सोडवू, मी कशी सुटू, त्याला खरंच काही कळतच नसतं. बरं, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे माया सांगत असते, काकू काकू मला या सगळ्यामध्ये आता इकडे खूप कंटाळा आलेला आहे, कसं आणि काय आपण इथून सुटणार मला काही कळतच नाहीये, असं ती म्हणत असते. त्यावरती मग आता तिला लता सांगते, तू बिलकुल चिंता करू नकोस, सगळं सगळं काही ठीक होईल, असं म्हणत ती आता बोलत असते. बरं, हे सगळं चालू असताना इकडे जानकी खूपच उदास असते. ऋषिकेश, आपण हरलोय, तिनं ऐश्वर्या जिंकले, तिने सगळं करून सुद्धा, म्हणजे इतकं सगळं आपण तिला पकडून सुद्धा माझ्या आईला आपण वाचवू शकलो नाही, तिने माझ्या आईला मारून टाकले. यावरती ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, ज्या वेळेला तू आता बाहेर तिच्याशी बोलत होतीस ना तेव्हा तू म्हटलंस की तू माझ्या आईला मारलंस, तू माझ्या आईला मारलंस, मला माहिती आहे की माझी आई जिवंत नाहीये. त्यावेळेला तिच्या डोळ्यामध्ये ना एक साशंकता होती, तुला माहितीये, म्हणजे ती एरवी जितकी कॉन्फिडंट असते ना तेवढी त्यावेळेला ती कॉन्फिडंट नव्हती. आणि ही गोष्ट तू नोटीस केली नसशील, कारण त्यावेळेला तू खूप चिडली होतीस आणि चिडून आता तू खूप रागारागाने बोलत होतीस, पण त्यावेळेला मी ही गोष्ट नोटीस केलेली होती, मी ही गोष्ट नोटीस केली आणि त्यावेळेला मला ही गोष्ट समजली की तू जेव्हा बोलत होतीस तेव्हा ती ऐश्वर्या एकदम लो कॉन्फिडन्स होती, म्हणजे काहीतरी असं आहे तुझ्या आईबद्दलचं जे तिला सुद्धा माहीत नव्हतं, म्हणजे कन्फर्म तिला माहीत नाहीये की खरंच तुझी आई गेले आणि म्हणून तिचा हा चेहरा मला दिसला, मी खरंच पाहिलंय, तू माझ्यावरती विश्वास ठेव. आणि त्यामुळे मला असं वाटतंय काहीतरी सिक्रेट आहे, तुझी आई जिवंत असू शकते, तू जानकी पॉझिटिव्ह राहा. असं जर का तूच आता इकडे आशा हारलीस ना तर आपल्याला काहीच करता येणार नाहीये, जानकी तू शांत राहा, तू असं हारू नकोस, असं म्हणत असताना इकडे आता जानकी सांगते, ऋषिकेश तुम्ही म्हणताय तसंच होऊ दे आणि माझी आई खरंच जिवंत असू दे. यावरती ऋषिकेश म्हणतो, चिंता करू नकोस, काहीही झालं तरी सुद्धा आपण कोर्टाच्या हिअरिंगच्या आधी तुझ्या आईला शोधून काढायचं म्हणजे काढायचं. आणि ऋषिकेश हे सगळं जानकीला सांगत असतो तेव्हा त्यांनी खरंच ऐश्वर्याला ऑब्झर्व केलेलं असतं की जानकी सांगत असते की माझी आईला तू मारलंस, तेव्हा ती एकदम ब्लँक झालेली असते आणि तिच्या चेहऱ्यावरचा हा हावभाव आता इकडे ऋषिकेशने पाहिलेला असतो. त्यावरती जानकी म्हणते, खरंच ऋषिकेश तुम्हाला असं वाटतंय ना
यावरती ऋषिकेश म्हणतो हो 100%. आणि सौमित्र म्हटलाय ना की आपण पॉझिटिव्ह राहायचं आहे, पॉझिटिव्ह राहून आपण आता तुझ्या आईचा शोध घ्यायचा आहे, तर तू बिलकुल चिंता करू नकोस. काही झालं तरी सुद्धा आपण तुझ्या आईचा शोध घ्यायचा म्हणजे घ्यायचाच, असं म्हणत ऋषिकेश आपल्या बायकोला समजवत असतो. आणि कोर्टाच्या केसच्या आधी शोध घेणं गरजेचं आहे हे दोघांना माहिती असतं, पण ते तितकंच अवघड आहे हे सुद्धा माहिती असतं. इकडे ऐश्वर्या आता त्या नऊवारी साडीमध्ये रस्त्याने चालत असते. रस्त्याने चालत असताना तिच्या आता डोक्यामध्ये कसं जानकीने तिला हकललं, कसं या घरामधून बाहेर पाठवलं, या सगळ्या गोष्टी घुमत असतात. आणि ते विचार करत असते जानकी, मी तुला सोडणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये जोपर्यंत तुला धडा शिकवत नाहीये ना, तोपर्यंत मी आता तुला सोडणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तू जे माझ्यासोबत वागलेस ना, ते सगळं सगळं आता इकडे मी पाहणार. आणि ती रस्त्याने चालत असते, मागून गाड्यांचे हॉर्न येत आहेत, पण ऐश्वर्या मात्र आता इकडून तिकडून काही हलत नसते. त्याच वेळेला जोराजोरात हॉर्न वाजवत तो माणूस सांगतो, ए बाई, आता इकडे आमच्या पिते मारायचंय का तुला, असं म्हणत तो ऐश्वर्याला बाजूला व्हायला सांगतो. ऐश्वर्या मात्र दिमाखात तशीच चालू असते. इकडे आजी येते आणि काय ग सुमित्रा, तुझं काय चाललंय? सारंग जिवंत होता पण तू मला सांगितलं नाहीस, कशी ग तू मुलगी, म्हणजे एक मुलगी आपल्या आईसोबत असं कसं वागू शकते? यावरती सुमित्रा म्हणते, आई, जर तुला सांगितलं असतं ना, तर तू जाऊन त्या ऐश्वर्याला नक्कीच सांगितलं असतंस, आणि त्यामुळे नाही सांगितलं. यावरती मग आता आजी सांगायला लागते, पण काय ग, एवढं सगळं करून काय उपयोग तर आहे का? काही उपयोग नाहीये. खरं सांगायचं तर आता मुळातच ना, ज्या गोष्टीसाठी हे केलं ना, त्याची गोष्ट म्हणजे ऋषिकेश आणि जानकी यांचा संसार तर चांगलाच टिकलाय, पण संसार मोडला कोणाचा? गुंड्या आणि गुंडीचा ना, म्हणजे तुझ्या सारंगचा संसार मोडला. आता आजी पुन्हा एकदा घरामध्ये सावत्र सख्ख हे आणण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याच वेळेला आता इकडे सुमित्रा मात्र पेटून उठते. सुमित्रा म्हणते, आई, काय बोलतेस तू? हा संसार न टिकलेलाच बरा. म्हणजे तुला कळतंय का, हा संसार टिकायची काही गरजच नाहीये. मुळातच जो संसार खोट्यावरती आलेला आहे, तो संसार टिकण्याची काहीच गरज नाहीये. सगळं सगळं कसं बरोबर चाललंय. यावरती आजी म्हणते, काय बोलतेस तू? ती जानकी, ते ऋषिकेश, ती तुझी सख्खी मुलं नसताना त्यांच्याबद्दल तू आता इतका विचार करत बसतेस, तुला कळतंय का? यावरती सुमित्रा म्हणते, आई, याच्या आधी केलंस ना तेवढं बस झालं, पण यापुढे जर का तू हे असं करण्याचा प्रयत्न केलास, माझ्या मनामध्ये जानकी ऋषिकेश यांच्याबद्दल सख्ख सावत्र हे पेरण्याचा प्रयत्न केलास ना, तर गाठ माझ्याशी आहे. आजी म्हणते, काय काय करशील काय तू माझं? त्यावरती मग आता ती सांगायला लागते, काय करेन ते तुला सांगेन मी. या वेळेला तुला हाताला धरून घराबाहेर नाही काढलं ना, तर नाव नाही सांगणार मी, असं म्हटल्यावरती आजी म्हणते, काय, मला हाताला धरून घराबाहेर काढशील? यावरती सुमित्रा म्हणते, हो, वेळ पडली ना तर मी तुला खरंच या घरातून बाहेर काढेन, ही गोष्ट लक्षात ठेव. पहिल्यांदा सुमित्राचा हा स्टँड नाना पाहतात आणि नानांना खूपच आनंद होतो. म्हणजे आता नाना हे सगळं ऐकतात आणि त्यांना आता असं वाटतं, बरोबर आहे, आज जे काही सुमित्राने केलं ना, ते अगदी 100% बरोबर आहे. त्यानंतर आजी थोडीशी गडबडते आणि तिकडून बाहेर पडते. त्यावेळेला नानासाहेब येतात आणि वा सुमित्रा, वा, काय आज बोललीस काय? यावरती सुमित्रा म्हणते, नाही, मी बरेच दिवस आईचं बघते, सारखी आपली जानकीच्या विरोधात आणि त्या ऐश्वर्याची साथ देते. ठीक आहे, तिचं सारंगवरती प्रेम आहे, पण म्हणून तिने जानकीचे हे करायचं. आणि या ऐश्वर्या किती खोटारडी आहे हे आता जर का आपल्या सोबत समोर आलेलं आहे, जर आपल्या समोर आले, तर आता तिने हे सगळं पुन्हा तिची बाजू घ्यायची. नाही नाही, मला हे अजिबात तिचं वागणं काही पटलेलं नाहीये. ती जे काही वागले ना, मला पटलंच नाहीये. यावरती नाना म्हणतात, खरंच आज तुझं हे रूप बघून मी धन्य झालो. इकडे तोपर्यंत ऐश्वर्या तशीच नऊवारी साडी आणि तसाच लग्नाचा मेकअप घेऊन आता आपल्या घरी येते आणि दार वाजवते. कावेरीबाई दार उघडतात. ज्या वेळेला कावेरीबाई दार उघडतात, त्यावेळेला त्या म्हणतात, काय ग, ही असा अवतार करून गेली कुठे होतीस आणि या अशा अवतारात इकडे आलीस? यावरती ती काहीच बोलत नाही, डायरेक्ट आत येते. कावेरीला कळतच नाही काय चाललंय. तिला यातलं काहीच माहित नसतं की हिने काय लग्नाचा हे केलाय, हिने काय केलंय हे माहिती नसल्या कारणाने कावेरी थोडीशी गडबडते, काय चाललंय हिचं. तोपर्यंत ऐश्वर्या आपल्या रूम मध्ये येते, अस्ताव्यस्त सगळ्या वस्तू टाकते, कपड्यामधली आपल्या डोक्यामधला गजरा काढते, गजरा काढून ती आता तो फेकून देते. काय चाललंय काय हे सगळं काही कळत नसतं तिला. आपला डाव आपल्यावरती कसा बॅकफायर होऊ शकतो म्हणून चिडलेली ऐश्वर्या, जानकी, तुला सोडणार नाहीये मी, जानकी, तुला सोडणार नाहीये, असं म्हणत ती आता बोलायला लागते.
बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे घरामधल्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त फेकत ती आता जोरात किंचाळते. इकडे दुसरा दिवस रणदिव्यांच्या घरामध्ये खास असतो. कारण ऐश्वर्या या घरातून निघून गेलेली असते आणि घरामध्ये सुखासमाधानाचं वातावरण आता छानपैकी आलेलं असतं. ज्या वेळेला हे सगळं वातावरण घरामध्ये चालू असतं, जानकी छानपैकी नेहमीप्रमाणे धूप फिरवते. धूपकांडी फिरवून आता सगळं सगळं ती एकदम व्यवस्थितरित्या करायला लागते आणि त्याचवरती नानासाहेब म्हणतात, खरंच जानकी, आज कितीतरी दिवसाने घरामधलं वातावरण एकदम प्रसन्न आहे. घरातली निगेटिव्हिटी तू आता इकडून काढून टाकलीस. त्यासाठी खरंच तुझे जितके आभार मानावे तितके आभार मानायला कमी आहेत. त्यावरती जानकी म्हणते, नाना अहो आभार कसले मानताय? मी काही वेगळं केलेलं नाहीये. या घराचं सुख समाधान टिकवून ठेवणं हेच तर माझं काम आहे ना. असं म्हणत ती नानांसोबत बोलत असते. तितक्यात तिथे सौमित्र, ऋषिकेश, सारंग सगळेच जण येतात आणि त्यानंतर आता इकडे जानकी सांगते, नाना काही झालं तरी तुमचा आता रोजचा काढा सुरू करणार आहे मी. यावर नाना म्हणतात, इतकी चांगली सकाळ, इतकं चांगलं बोललो आणि आता काढा? सुमित्रा म्हणते, हो हो काढा सुरू करा हा. तुमच्या हेल्थसाठी चांगलं आहे. सारखं सारखं आपलं ते काढा नको नको असं नाही करायचं. जानकी म्हणते, नाही नाना, आता हा काढा बंद नाही होणार, हा काढा तुमचा चालूच राहणार आहे. असं जानकी नानांना बोलते आणि ज्या वेळेला जानकी हे सगळं बोलत असते आणि त्याच वेळेला आता इकडे सगळेच जण सांगत असतात, जानकी वहिनी तुमच्या हातचा चहा हवे, तुमच्या हातचा चहा हवे असं म्हणत जानकीला चहा मागायला लागतात. तोपर्यंत जानकी ज्याला जसा चहा हवे कडक बिडक तसा, त्यावर नाना म्हणतात, अरे ए सौमित्र, हा काढा पी, काढा हेल्थसाठी खूप चांगला असतो. त्यावरती सुमित्रा म्हणते, तुम्ही काय तुमच्या वाटचा काढा आता इकडे सौमित्राच्या माथी फेकणार का? असं म्हटलं. सौमित्र भाऊजी वकील आहेत, वकील, ते काही तुमच्या या जाळ्यामध्ये फसणार नाहीयेत. काही झालं तरी सुद्धा ते नाही हा अडकणार तुमच्या जाळ्यामध्ये. असं म्हणत जानकी नानांना आता बोलत असते आणि नाना म्हणतात, बरोबर आहे, बरोबर आहे, आता हा काढा माझ्याच माथी आहे तर मलाच प्यायला पाहिजे. यावरती जानकी सांगते, हो अशी ही सकाळ आपल्या घरात येईल असं कधी वाटलं नव्हतं. खरंच निगेटिव्हिटी आपल्या घरातून पार निघून गेलेली आहे आणि आपल्या घरामध्ये एक पुन्हा पॉझिटिव्ह वातावरण आलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे जानकी सांगायला लागते, हो आणि हे पॉझिटिव्ह वातावरण आता तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांच्या मुळेच आलेलं आहे. हे सगळं चालू असताना मध्येच आता सुमित्रा आता आपण देव दर्शनाला जाण्याचा विषय काढते आणि त्यावरती सगळ्यांना धक्का बसतो. सुमित्रा म्हणते, हो मी बोलले होते की या घरामध्ये आता सगळं व्यवस्थित झालं की मी देवदर्शनाला जाईन. आता मी आई म्हणजे तुळजाईच्या दर्शनाला जाणार आहे. आपलं कुलदैवताच्या दर्शनाला मला जायचं आहे. यावर नाना म्हणतात, अगं सुमित्रा, हे काय मध्येच? तू मला सुद्धा बोलली नाहीस की तू दर्शनाला जाणार आहेस, तू काय करणार आहेस, तू मला काही बोललेच नाहीस. असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणते, नाही माझंच अचानक ठरलं, मलाच आता अचानकपणे असं वाटलं की जाऊया देवीचं दर्शन करूया आणि आता परत येऊया. यावरती मी बसने जाणार आहे असं म्हटल्यावरती नाना म्हणतात, अगं बसने कशाला, आपण गाडी काढूया ना, ड्रायव्हर पाठवतो, तू जा आणि 2 दिवसात परत ये. त्यावरती सुमित्रा म्हणते, नाही नाही मला बसनेच जायचं आहे आणि मी बसनेच जाणार आहे. असं सुमित्रा ज्या वेळेला म्हणते त्यावेळेला ती सांगते, वाटल्यास मी सारंगला सोबत घेऊन जाऊ का? यावर नाना म्हणतात, ठीक आहे, कोणीतरी तुझ्या सोबत असेल ना तर आम्हाला तुझं चिंता राहणार नाही. असं म्हटल्यावरती मग सुमित्राचं ठरतं की सुमित्रा आणि सारंग हे दोघं जण आता इकडे बसने देवी आईच्या दर्शनाला जाणार आणि त्या दोघांचं आता ठरतं, काही झालं तरी सुद्धा दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं. मग आता दोघं जण दर्शनासाठी निघतात आणि बाकी घरामध्ये आता हीच बाकीचे मेंबर राहतात आणि तोपर्यंत मग आता जानकी सांगते, ठीक आहे आई, तुमच्या मनात आलंय तर तुम्ही निघा. बाकी सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवरती बसतात. हे दोघं जण निघून जातात आणि त्याच वेळेला नानासाहेब सुद्धा खुश होतात. ठीक आहे, आता सुमित्रा देवदर्शन करून येते, सगळं सगळं काही ठीक होणार आहे, या घरामध्ये असलेली निगेटिव्हिटी जाणार आहे. त्यावरती नानासाहेब म्हणतात, पण जानकी मला माहिती आहे तुझ्या डोक्यामध्ये कसली सल आहे ते. तुला या सगळ्यामध्ये तुझ्या आईच्या बद्दल वाटते ना, तू चिंता करू नकोस. तुझ्या आईचं सगळं ठीक होईल आणि तुझी आई सापडेल, तू चिंता करू नकोस. यावरती सारंग आणि इकडे सौमित्र आणि ऋषिकेश सुद्धा आता बोलायला लागतात, हो जानकी तू बिलकुल चिंता करू नकोस, तुझ्या आईचा आपण शोध घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे. असं म्हणत असताना जानकीला आशा वाटत असते की आई सापडेल, पण मध्येच ती अशी उदास होत असते की खरंच आई सापडेल नाही सापडेल काय आहे हे.
तिला काही कळत सुद्धा नसतं. बरं, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे आता सकाळी सकाळी जेव्हा कावेरी चहा घेऊन ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि पाहते तर काय, ऐश्वर्याने सगळ्या साडी बिडी हा सगळा पसारा तसाच टाकलेला असतो आणि तो पसारा तसाच टाकून ती आता निघून गेलेली असते. ज्या वेळेला ती निघून गेलेली असते त्यावेळेला कावेरीबाई विचार करतात, काय आहे हे, ही अचानकपणे ही गेली तरी कुठे, असा विचार करत कावेरीबाई तिकडे आता असतात. तोपर्यंत हे सगळं चालू असताना ऐश्वर्या त्या किडनॅपरला भेटते. मला तुमच्या मदतीची नितांत गरज आहे असं म्हणायला लागते. यावरती तो म्हणतो, गरज तुला मी आणि मदत करणार, तुला काही मदत करणार नाहीये. त्या ऋषिकेश सोबत लग्न करीन लग्न करीन असं नुसतं म्हणत होतीस, पण लग्न वगैरे काहीच केलेलं नाहीयेस तू ऋषिकेश सोबत, तुला कळतंय का, असं आता तो म्हणायला लागतो. यावरती ती सांगते, नाही नाही, अहो यावेळेला तुम्ही मदत करा मला, तुम्ही पैशाची मदत करा, मी तुम्हाला नक्की हे करीन. यावरती तो म्हणतो, पैसे, किती पैसे पाहिजेत. यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते, मला 10 लाख रुपये पाहिजेत. हा म्हणजे आपला 50 करोडचा जो काही सौदा झालेला आहे ना, तुम्ही हे 10 लाख रुपये त्याच्यातून वसूल करून घ्या, पण आत्ता मला 10 लाख रुपये द्या, त्याशिवाय माझं पुढचं काम होणार नाही. तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर हवे, तुम्हाला जे काही हवंय ते सगळं सगळं आता हे मी देईन. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ते सांगायला लागतो, ठीक आहे. आणि तो जणू आता आपल्या बॅगमध्ये पैसे घेऊनच फिरत असतो. त्यातले 10 लाख रुपये काढून तो आता ऐश्वर्याला देतो आणि तो सांगतो, हे पैसे तर घे, पण माझं काम झालं पाहिजे. यावरती ऐश्वर्या सांगते, तुम्ही चिंता करू नका, काही झालं तरी तुमचं काम होणार 100%. मग ऐश्वर्या त्याच्याकडून 10 लाख रुपये घेते आणि ते 10 लाख रुपये घेऊन आता ऐश्वर्या सयाजीरावांना लगेचच सोडवायला निघते. सयाजीरावांना आता सांगितलं जातं, चला तुमची बेल झालेली आहे. सयाजीरावांची बेल झाली ही गोष्ट ज्या वेळेला ऋषिकेशला पोलीस सांगतात, ते सांगतात, आता जरा सावध राहा, कारण सयाजीराव आता या सगळ्यामधून सुटलेले आहेत आणि सारंगच्या जीवाला खूप मोठा धोका आहे, त्यामुळे सारंगला जपा. आता हे ऐकल्यावरती ऋषिकेशला मोठा धक्का बसतो. पोलिसांनी ऋषिकेशपर्यंत बातमी पोहोचवलेली असते आणि आता असतो कोर्टाची हिअरिंग. ज्या वेळेला कोर्टाची हिअरिंग असते त्यावेळेला आता जानकीला तिकडे हजर व्हायला लागणार असतं आणि त्या दिवशी आता जानकी कोर्टामध्ये कशी केस जिंकणार किंवा आपली आई जिवंत आहे हे कसं समजणार, हे मात्र आता येणाऱ्या भागातच कळणार आहे.